Students, we have taking here the grammar portions in lesson number 1 an astrologer's day. Astrologer day मधलं काही ग्रामरचे वाक्य आपण या ठिकाणी घेणार आहोत. पेज नंबर 2 वरती एक आपल्याला वाक्य दिले गेलेले आहे. धिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. धिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. काय करायचं याचं? इन्स्ट्रक्शन हॅज गिवन रिराईट ॲज अन अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तर यस, होकारार्थी सेंटेन्स म्हणजेच काय करायचं की वाक्यातील निगेटिव्ह जे काय असेल तो निगेटिव्ह फॉर्म काढून टाकायचा. त्या ठिकाणी पॉझिटिव्ह फॉर्म आणि जो कोणता एक विरुद्धार्थी शब्द असेल की ज्याचा आपण पॉझिटिव्ह लिहू शकतो, पोजिट वर्ड्स, तर तो शब्द योजून त्या ठिकाणी हे वाक्य आपल्याला करता येईल. तर नाव हिअर सेंटेन्स धिस कलर scheme was always successful. Yes, that's like for these are the sentence has made अफर्मेटिव्ह सेंटेन्स दॅट. या पद्धतीने त्याचं वरच्या वाक्याचं दिलेल्या वाक्याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स होणार. आपण या ठिकाणी फेल्डच्या ऐवजी हा सक्सेसफुल शब्द घेतला गेलेला आहे आणि नेव्हर जे काही होता तो वर्ड्स काढण्याकरता आपण ऑलवेज सक्सेसफुल या ठिकाणी ते यूजल्या गेलेलं आहे. इट वॉज अ बिल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. काय करायचं या सेंटेन्सचं? आयडेंटिफाय पार्टिसिपल्स अँड स्टेट देअर टाईप. दिलेल्या वाक्यामधील आयडेंटिफाय पार्टिसिपल म्हणजे धातू साधित रूप ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मुख्य क्रियापद जे काही असेल त्या मुख्य क्रियापदाचं रूप ओळखणे अँड स्टेट देअर टाईप आणि नंतर त्याचा तो टाईप सांगायचा आहे. सो फॉर एक्झाम्पल आन्सर हिअर इज द bewildering. Yes, and now he's to the type. The type is the present participle. And here second moving. He also eat present पार्टिसिपल. काय केलं आपण या ठिकाणी? बिवल्डरिंग हे क्रियापदाचं रूप त्याला आयएनजी लागल्या गेलेलं आहे. नाव नेक्स्ट मुव्हिंग, इथे सुद्धा आयएनजी लागल्या गेलेला आहे आणि म्हणून बिवल्डरचं पहिलं रूप त्याला आयएनजी लागल्या गेल्या म्हणून प्रेझेंट पार्टिसिपल. अँड नाव द मूव याला सुद्धा आयएनजी लागल्या गेलेल्या आहेत म्हणून हे सुद्धा प्रेझेंट participle. That like for these are the sentence will be solved in examination. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपल्या या पेज नंबर 3 वर एक वाक्य दिलं गेलेलं आहे. द प्लेस वॉज lit up by shop light and now instruction has given begin the sentence with shop light. म्हणजेच काय की या वाक्याला सोडवत असताना या वाक्याची सुरुवात शॉप लाईट इथून चालू करायची आहे. याचाच अर्थ की हे वाक्य दुसऱ्या टाईप्समध्ये जर सांगायचं जर असेल तर चेंज द व्हॉइसचा हा एक प्रकार आहे आणि म्हणून ज्याला जर आपल्याला सोडवायचं असेल तर दिलेलं वाक्य धिस प्लेस वाज या ठिकाणी क्रियापदाचं सहाय्यकारी क्रियापदाचं रूप दिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लीट अप बाय हा कंजक्शन वर्ड आणि शॉप लाईट या वाक्याला आपल्याला सोडवायचं असेल तर शॉप लाईट लीट त्याच्यानंतर अप द प्लेस. काय केलं आपण? चेंज द वाईजच्या नियमानुसार जर पाहतो म्हणलं तर दिलेलं वाक्य हे पॅसिव्हाइज फॉर्मचं होतं.
त्याला आपण ॲक्टिवाइज फॉर्ममध्ये करत असताना पॅसिवाइज फॉर्ममध्ये असणारं सहायकारी क्रियापद वाच काढून टाकला आपण. त्याच्यामुळे सहजच या ठिकाणी सेकंड फॉर्म जो काही म्हटला जातो तो लीट राहिला गेलेला आहे. प्रिपोजिशन अफ होतो ते क्रियापदानंतर ठेवल्या गेलेले आहेत आणि नंतर जो कोणता बाय होता तो बाय आपण वाक्यातून काढून टाकला आणि त्याला काढल्यानंतर त्याच्यानंतर शॉपलाईट हे वाक्याचा इथं सब्जेक्ट झाला, तेव्हा या सब्जेक्टचा दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट द प्लेस तो या ठिकाणी कर्म बनल्या गेलेला आहे. हो, द अदर ग्रम्ड सम रिप्लाय वॅग्युलीज. इन्स्ट्रक्शन हॅज गिवन चेंज द व्हॉइस. याचं आपल्याला चेंज द व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे. प्रथमतः वाक्याचे भाग या ठिकाणी पडायचं आहे. हिअर इज द सब्जेक्ट, हिअर इज द वर्ब अँड नाऊ आफ्टर दॅट दिस इज द ऑब्जेक्ट. जे सब्जेक्ट, वर्ब आणि हा ऑब्जेक्ट झाला. पॅसिवाइज करत असताना, चेंज द व्हॉइस करत असताना, ॲक्टिवाइजचा पॅसिवाइज करत असताना ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतो आपण सम रिप्लाय वॅग्युअली. त्यानंतर ग्रम्बल म्हणजे ईडी लागल्या गेलेला आहे. याचाच अर्थ आपल्याला वाज किंवा वेअरचा उपयोग करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी वाजनंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं असते. ऑलरेडी दिल्या गेलेलं आहे. सेकंड आणि थर्ड सारखंच आहेत. ग्रम्बल. त्यानंतर कंजक्शन वर्ड्स, त्याला आपण बाय, दी, अदर या पद्धतीचं सुद्धा किंवा और त्यालाच सम रिप्लाय वाज ग्रम्बल वॅग्युअली बाय दी अदर या पद्धतीचं सुद्धा ते वाक्य होऊ शकते. नेक्स्ट सेंटेन्स, द नट, पेज नंबर 4 वर दिल्या गेलेला आहे. द नट वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेयर अँड रोज टू गो होम. वाक्याचा अर्थ जर पाहतो म्हणलं तर तो जो विक्रेता होता, शेंगदाणे विक्रेता, ब्ल्यू आउट हिज फ्लेयर दॅट, त्याच्या दुकानावर पडणारी जी काही ज्योत आहे ती ज्योत कमी झाल्यामुळे, विझल्यामुळे त्याने नंतर घरी जाण्याची तयारी केल्या गेलेली होती. वाक्याचा अर्थ काय आहे तो लक्षात घ्यायचा नाही. प्रथमतः आपल्याला पिक आउट द इन्फिनिटिव्ह फ्रॉम द सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातील इन्फिनिटिव्ह फॉर्म. आता इन्फिनिटिव्ह म्हटल्यानंतर मुख्य जे क्रियापद असते त्याच्या अगोदर TO शक्यतोर करून लागल्या गेलेल्या असतात. मग ज्या ठिकाणी TO2 आणि मुख्य क्रियापदाचं रूप असेल तर तो त्या वाक्यातील इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणून संबोधला जात असतो. सूचना दिल्या गेलेल्या आहे पिक आउट द इन्फिनिटिव्ह फ्रॉम द सेंटेन्स. आणि मग आन्सरमध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर ओनली टू गो. हिअर इज द टू अँड गो. दॅट लाईक फॉर these are the answer this sentence. that also for this sentence has instruction given. sentence तेच आहे. the nut vendor blew out his flare and rose to go home. जर याला आपल्याला मेक इट सिम्पल सेंटेन्स जर म्हटलं गेलेलं असेल, मेक इट सिम्पल सेंटेन्स जर करा म्हटलं गेलेलं असेल तर काय होईल. नाव हिअर इज द सब्जेक्ट आणि इथे ब्ल्यू क्रियापद आहे. क्रियापदाला ING करायचं. मीन्स टू द या ठिकाणी होईल ब्लोविंग आउट हिज फ्लेयर. आउट इज फ्लेयर हा अँड काढायचा. आउट इज फ्लेयर. द नट वेंडर रोज टू गो होम. म्हणजे आपण एकाच वाक्याचे दोन पद्धतीने केलेले. एका याच्यात पहिल्या याच्यात पिकआउट इन्फिनिटिव्ह काढल्या गेलेल्या आहेत आणि दुसऱ्या याच्यात मेक इट सिम्पल सेंटेन्स जर अशी इन्स्ट्रक्शन जर दिल्या गेलेली असेल तर दिलेल्या या वरील वाक्याचं साध्या वाक्यामध्ये ब्लोविंग आउट हिज फ्लेयर द नट वेंडर रोज टू गो होम. म्हणजे काय केलं आपण, मुख्य जे क्रियापद होतो त्याला ING लावल्या गेलेला आहेत आणि जो क्रियापदाच्या अगोदर जो काही करता होता तो करता हा अँडच्या जागी आपण या ठिकाणी घेतल्या गेलेला आहे द नट वेंडर आणि उरलेलं वाक्य जशाने तसं. याला सुद्धा वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे.
ही सेन्स अ पॉसिबल क्लायंट अँड सेड, यू लुक सो केअरवॉर, इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. रिराईट इन रिपोर्टेड स्पीच. यस, ही सेन्स अ पॉसिबल क्लायंट. सेन्स मीन्स जाणीव होणे. कोणाला जाणीव झाली होती? ॲस्ट्रॉलॉजरला जाणीव झाल्या गेलेली होती. आणि म्हणून त्या ॲस्ट्रॉलॉजरने त्या व्यक्तीला, कोणाला, स्ट्रेंजर पर्सनला म्हणलं की यू लुक सो केअरवॉर्म, तू खूप चिंताग्रस्त दिसते. आणि पुन्हा तो म्हणाला इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर ए व्हाईल अँड चॅट विथ मी. आणि तुला खूप चांगलं वाटेल की तू या ठिकाणी जर बसल्या गेलेला असेल तर थोडा वेळ, फॉर ए व्हाईल अँड चॅट विथ मी, आणि माझ्यासोबत जर तू काही गोष्टीवर जर बोलला असेल तर. तर या वाक्याचं आपल्याला रिपोर्टेड स्पीच जर करायचं असेल तर प्रथमतः इंटू इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये जे काही वाक्य दिल्या गेलेलं आहेत त्या वाक्याकडे प्रथमतः आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्यातील 3 वाक्य या ठिकाणी. हिअर इज द फर्स्ट सेंटेन्स, यू लुक सो केअरवॉर, हे एक वाक्य आहे. दुसरं, इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर ए व्हाईल, हे दुसरं वाक्य. आणि तिसरं वाक्य आहे अँड चॅट विथ मी, म्हणजे चॅट विथ मी. 3 वाक्य आहे. तर या 3 वाक्याचं त्याच्यानुसार म्हणजे टेन्सनुसार या ठिकाणी आपल्याला बदल करायचा आहे. हे वाक्य जर करायचं असेल तर काय होईल? सेन्सिंग, सेन्सिंग. कुणाला सेन्सिंग झाली? ही, म्हणजेच कोण? ॲस्ट्रोलॉजर. सेन्सिंग हिम अ पॉसिबल क्लायंट, पॉसिबल क्लायंट. ही टोल्ड, ही टोल्ड. कोण म्हणाला? ॲस्ट्रोलॉजर म्हणाला. ही टोल्ड हिम, कुणाला? स्ट्रेंजरला. हिम. त्यानंतर आता यू लुक सो केअरवॉर्म. दिस इज द सिम्पल सेंटेन्स. साधं वाक्य आहे, कर्ता, क्रियापद आणि कर्म. त्याच्यामुळे कंजक्शन वर्ड्स जे काही आहेत ते आपल्याला हा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढण्याकरता आणि हा कॉमा काढण्याकरता आपल्याला दॅटचा उपयोग करायला लागेल. दॅट. त्यानंतर हा यू कुणाकरता वापरला? ॲस्ट्रोलॉजर करता वापरला, म्हणून दॅट. ही सिंपल प्रेझेंट टेन्स आहेत, म्हणून आता पास्ट टेन्सिंग. लुकचं लुक. सो केअर वॉर, केअर वॉर. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल. आणि त्याने पुन्हा त्याला म्हटलं गेलं काय, आणि म्हणजे लिहू शकतो आपण ही ॲडेड दॅट इट्स इट. इथं विल आहेत. विलचा आपल्याला या ठिकाणी ओल्ड घ्यायचा आहे. सहाय्यकारी क्रियापदामध्ये जर बदल झाला गेला असेल त्याच्या समोरच्या क्रियापदामध्ये बदल होत नाहीत, म्हणून डूचं डू. इट वुल डू. यूचं हिम. आता यूचं इथे ही का नाही घेतलं तर हा या ठिकाणी कर्म आहेत आणि म्हणून यूचं या ठिकाणी हिम घेतलेलं आहे आपण. हिम गुड टू सिट डाऊन, सिट डाऊन फॉर ए व्हाईल पर्यंत कुठेही बदल होत नाहीत. बदल करण्याजोगता शब्द दिला गेलेले नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी आपण जशाने तसं वाक्य घेतलं, फॉर ए व्हाईल. आणि आता या ठिकाणी अँड आला गेलेलं आहे, तर अँडचं अँड. चॅट विथ मी, कुणासोबत? ॲस्ट्रोलॉजर सोबत. आणि म्हणून या ठिकाणी हा मी चॅट विथ हिम. म्हणजे इथे काय आहे की हे जे दोघांचं संभाषण जे काही चालल्या गेलेलं होतं ते कोणीतरी तिराईक व्यक्तींनी ऐकल्या गेलेलं होतं आणि तो आपल्याला सांगून राहिला की सेन्सिंग मे पॉसिबल क्लायंट, त्याला त्या पॉसिबल शक्यतोवर त्या क्लायंटची जाणीव झाली आणि हे टोल्ड हिम, तो त्याला म्हणाला की ही लुक सो केअरवॉर, तो खूप चिंताग्रस्त आहे. ही ॲडेड दॅट, तो पुन्हा म्हणाला इट विल डू हिम, ते त्याच्याकरता चांगलं असेल. गुड टू सिट डाऊन फॉर ए व्हाईल, जर तो त्या ठिकाणी थोडा वेळ बसला तर. अँड चॅट विथ हिम, आणि त्याच्यासोबत चॅट जर केली तर त्याच्यासोबत तो बोलला तर ते योग्य त्याच्यासोबत होणार होतं. दॅट लाईक फॉर दीज आर द सेंटेन्स रिराईट इन द रिपोर्टेड स्पीच. हे सुद्धा एक पेज नंबर 4 वर वाक्य दिल्या गेलेलं आहे. यू हॅव अन इम्पेशियस नेचर अँड ए रफ एक्सटेरियर.
रिराईट युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग करत असताना वाक्यामध्ये आपण दोन गोष्टी त्या ठिकाणी वेगळ्या दिल्या गेलेल्या असतात. दोन गोष्टीविषयी त्या ठिकाणी बोलल्या जात असतात. अशा दोन गोष्टीच्या पहिल्या गोष्टीच्या अगोदर नॉट ओनली आणि दुसऱ्या गोष्टीच्या अगोदर किंवा मधामध्ये अँड वगैरे जर असेल तर त्या अँडच्या ऐवजी बट ऑल्सो ठेवून दुसरी गोष्ट त्यामध्ये जोडल्या जात असतात. आता इथे वाक्य दिल्या गेले यू हॅव अन इम्पिशियस नेचर, म्हणजे करता सहाय्यकारी क्रियापद दिल्या गेलेलं आहे या ठिकाणी आणि त्यानंतर अन इम्पेशियस नेचर आणि रफ एक्सटेरियर ह्या दोन गोष्टी अँडनं जोडल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून याच्यात नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग करत असताना यू हॅव नॉट ओनली अन इम्पेशियस नेचर but also a rough exterior. या पद्धतीचं वाक्यातील अँड हा काढून टाकायचा. या पद्धतीचं या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग करायचा आहे. वाक्य आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. हे वाक्य आहे टेल मी समथिंग वर्थ वाईल, पेज नंबर 5 वर दिल्या गेलेला आहे आणि सूचना दिल्या गेल्या की आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. आता टाईप ऑफ द सेंटेन्स म्हटल्यानंतर मोस्टली 4 टाइप्स ऑफ द सेंटेन्स. यस, असर्टिव्ह सेंटेन्स, ऑल्सो फॉर यस एक्सक्लामेटरी सेंटेन्स, त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, यस, अँड नाउ द इम्परेटिव्ह sentence. Yes, 4 type of the sentence are mostly used in our textbook. Identify the type of the sentence. या वाक्याचा जर आपल्याला प्रकार जर ओळखायचा असेल हे कोणत्या पद्धतीचं वाक्य आहे तर असर्टिव्ह म्हणजे काय तर कर्ता सहाय्यकारी क्रियापद आणि ऑब्जेक्ट SVO ची रचना. एक्सक्लामेटरी म्हटल्यानंतर शेवटी उद्गारवाचक चिन्ह पाहिजे. इंट्रोगेटिव्ह म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला शेवटी प्रश्नार्थक चिन्ह किंवा WH शब्दाने त्या वाक्याची सुरुवात असायला हवी. आणि चौथं वाक्य आहे टाईप आहेत आपला इम्परेटिव्ह सेंटेन्सचा टाईप जो मुख्य क्रियापदाने ते चालू होत असतात आणि म्हणून इथं मुख्य क्रियापद टेल वापरल्या गेलेलं आहेत आणि म्हणून या वाक्याचं आन्सर लिहित असताना आपल्याला त्याचा टाईप लिहायचा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. दिलेलं वाक्य हे आज्ञार्थी वाक्य म्हणून त्या ठिकाणी गणल्या गेलेलं आहे. Other held with his wrist and said, "You can't get out of it now. You dragged me in while I was passing." Instruction सूचना दिल्या गेलेल्या आहेत. Rewrite in indirect speech. तर indirect speech मध्ये या वाक्याला करत असताना पुन्हा तोच नियम की इंटू इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये दिलेलं वाक्य प्रथमतः आपल्याला ओळखायचे आहे. Here is the one sentence. You can't get out it now. This is the simple sentence. Also for you drag me in while I was passing. हे दुसरं वाक्य असताना आता या वाक्याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे आणि मग इनडायरेक्ट स्पीच करत असताना इंटू इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर दिलेलं जे काही आहेत ते जशाने तसं घ्यायचं आहे. द अदर हेल्ड with his wrist and told that. आता इथे यू आहे हा यू त्याचं जर आपल्याला इनडायरेक्ट मध्ये जर करायचं असेल तर इथं ही घ्यावं लागेल. कॅनचं कूल होते म्हणून could not get out of it nowचं they. You drag यूचं यस इथं पुन्हा ही ड्रॅग पास्ट टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स ड्रॅग ही had dragged him in
व्हाईल आयचं ही was passing. या पद्धतीचं हे वाक्य या ठिकाणी आपल्याला कन्वर्ट करायचं आहे इंटू इनडायरेक्ट स्पीचमध्ये. ओके. एक्सक्लामेटरी सेंटेन्स, एक्सक्लामेटरी वाक्य बनवायचं. या ठिकाणी आपल्याला एक्सक्लामेटरी वाक्य बनवत असताना प्रथमतः वाक्यामध्ये तीव्रता दर्शक शब्द जे असेल ते काढून टाकायचे आहेत. यस, हिअर इज द व्हेरी. आल्सो फॉर, जर वाक्यात ए जर असेल तर वाक्याची सुरुवात आपल्याला व्हॉटने करायची आहे आणि वाक्यात ए जर नसेल किंवा अँड जर नसेल तर एक्सक्लामेटरी वाक्य करत असताना त्याची सुरुवात हाऊने करायची असते. आणि म्हणून या ठिकाणी साधं वाक्य दिल्या गेलेलं आहे. या ठिकाणी ए किंवा अँड नाहीत, म्हणजेच वाक्याची सुरुवात हाऊ. त्यानंतर क्रियापदाचा किंवा सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतरचा भाग घ्यायचा आहे आपल्याला. अनकम्फर्टेबल, हाऊ अनकम्फर्टेबल. त्यानंतर वाक्याचा करता द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट आणि उद्गारवाचक चिन्ह न विसरता आपल्याला ते द्यायचं आहेत. अशा पद्धतीने दिलेल्या वाक्याचं आपल्याला ॲसर्टिव्ह सेंटेन्स, मेक इट एक्सक्लामेटरी सेंटेन्स हे करायचं असते. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर अँड सेड काउंट देम. वन मॅन गेव ऑल दॅट. रिराईट इन रिपोर्टेड स्पीच. याचा सुद्धा रिपोर्टेड स्पीच म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट जे आपण म्हणतो चेंज द नॅरेशन वगैरे जे काय म्हणतो त्यातलाच हा एक भाग आहे. या वाक्याला आपल्याला करत असताना इथे सुद्धा तोच नियम की प्रथमतः इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेले जे काही वाक्य असेल ते वाक्याचे प्रकार ओळखायचे आहेत. हिअर इज द काउंट देम, वन सेंटेन्स, अँड सेकंड सेंटेन्स वन मॅन गेव ऑल दॅट. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला जर वाक्य बनवायचं जर असेल तर ही फ्लंग द coins at her and said, instructed. आणि त्या ज्योतिषाने जो पैसे असेल, कॉइन्स असेल ते तिच्याकडे भिरकवले आणि तिला सूचना दिली. काय सूचना दिली? काउंट देम मीन्स हर अँड इन्स्ट्रक्टेड. आता इन्स्ट्रक्टेड आपण का घेतल्या गेलेलं आहे, त्याला सूचना केल्या गेली, इन्स्ट्रक्शन दिल्या गेलेली होती. आपण या ठिकाणी दॅट नाही घेतलेला आहे कारण इथे काउंट देम हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहेत आणि जर इम्परेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दॅट घेता येणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला कंजक्शन वर्ड्स टू, त्याच्यानंतर इन्स्ट्रक्टेड हर म्हणू आपण, इन्स्ट्रक्टेड हर टू काउंट देम. वन मॅन गेव ऑल दॅट. त्याने पुन्हा म्हटलं की एका माणसाने दिल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून आपण इथं पुन्हा लिहू शकतो ही ॲडेड दॅट वन मॅन गेव आहे दुसरं रूप आहे या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला तिसरं रूप घ्यायचं. अगोदर पास्ट टेन्स दिल्या गेलेल्या आहेत. आता पास्ट परफेक्ट करायचा आहे. हॅड गिवन ऑल दॅट या पद्धतीचं. याचा आपण गेव हा पास्ट टेन्स दिलेला होता, याचा पास्ट परफेक्ट केलं हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप. या पद्धतीनं या वाक्याचं आपल्याला रिराईट इन रिपोर्टेड स्पीच करायचं होतं. पास्ट परफेक्ट टेन्स ऑफ द वर्ब. आपल्याला हे वाक्य दिलेलं वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स या काळामध्ये ते लिहायचं आहे, वर्बमध्ये योग्य तो बदल करू. आणि मग पास्ट परफेक्ट म्हटल्यानंतर आपल्याला एवढं माहीत पाहिजे की पास्ट परफेक्ट म्हटल्यानंतर हॅड आणि प्लस क्रियापदाचं तिसरं रूप येते. मग आता हे कुठं घ्यायचं आहे तर हॅड हे वाक्यात ज्या ठिकाणी एखादी सहाय्यकारी क्रियापद दिल्या गेलेलं असेल ते सहाय्यकारी क्रियापद काढायचं आणि त्या ठिकाणी हॅड ठेवायचा. म्हणजे इथं कोणतं दिल्या गेलेलं आहे, विल दिल्या गेलेलं आहे, हे विल निघल. आणि त्याच्यानंतर प्रिपेअर याचं त्याच्यासमोर असणारं जे क्रियापद असेल त्याचं तिसरं रूप करायचं. म्हणजे वाक्य कसं होईल, आय हॅड प्रिपेअर्ड सम नाईस स्वीट
फॉर हर या पद्धतीचं ते वाक्य याल्यानंतर आपण अंडरलाईन करू शकतो. ज्या ठिकाणी आपण बदल केला गेलेला आहे त्या ठिकाणी हिअर इज. ओके ओके. हे एक वाक्य या ठिकाणी नेहमी एक्झाममध्ये विचारलं जात असतात. पेज नंबर 6 वरच दिल्या गेलेला आहे. व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड क्लेंचिंग हिज फिस्ट. स्पीक आउट मॉडल ऑक्झिलरीज अँड स्टेट इट्स फंक्शन. का म्हणते की दिलेल्या वाक्यातील मॉडल ऑक्झिलरीज ओळखायची आहेत आणि ती ओळखल्यानंतर ती कोणत्या कार्याकरता किंवा तिचं कार्य काय आहे ती त्या ठिकाणी युजल्या गेली ते लिहायचं आहे. आन्सरमध्ये लिहित असताना आपण काय लिहू आपण, हिअर इज द मॉडल ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरी कोणती आहे दिलेल्या वाक्यामध्ये, यस हिअर इज द शाल, आणि म्हणून इथं शाल लिहिल्या गेलेला आहे, शाल. त्याच्यानंतर काय म्हटलं की स्टेट इट फंक्शन, हिअर इज द फंक्शन, फंक्शन. आता या वाक्यामध्ये कशा करता वापरल्या गेलेली आहेत, कोणतं कार्य ते करून राहिलं की व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, तो मला कधी मिळेल, म्हणजे काही मिळण्याची शक्यता आहेत का, मीन्स टू द पॉसिबिलिटी, आणि देअरफॉर फंक्शन इज द पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी. यस, या पद्धतीनं हे वाक्य पिक आउट मॉडल ऑक्झिलरीज म्हटल्यानंतर वाक्यातून मॉडल ऑक्झिलरीज काढायचे आपल्याला, आणि त्यानंतर त्याचं फंक्शन्स आहेत तर आपण 11वीमध्ये लिहून दिल्या गेलेलंच आहेत, त्याचं पुन्हा या ठिकाणी आपल्याला रिपीट करणे आवश्यक आहे. ओके.